इनहेल इनहेल. व्हॉट अ व्ह्यू मॅन. असा वेदर पाहिजे कधी पण फिरायला जायला. खूप भारी वेदर आहे उटी. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय चैनल. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय चैनल. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय चैनल. अनदर डे अनदर मॉर्निंग्स. आम्ही आलेलो आहे उटीमध्ये. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल. तर आज आहे आमचा डे 1 उटी. तर आज आम्ही उटी एक्सप्लोर करणार आहे. तर आम्ही एक टूर पॅकेज घेणार आहे. तर ते आम्ही तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगू. काय पहिले व्ह्यू दाखवतो, व्ह्यू बघा, मग नंतर तुम्हाला स्टे दाखवतो. काय ऑसम व्ह्यू आहे हा उटीचा. आणि हा आहे आमचा स्टे कॅम्पस्के. ते आम्ही 1 महिना आधीच हॉटेल बुक केलेलं. खूप बजेटमधलं हॉटेल आहे आणि हॉटेलसुद्धा मस्त आहे. 3 स्टार त्यांनी दिलेलं आहे. तर 3 स्टार लेवलचं हॉटेल आहेच. आणि मस्त ऊन आलेलं आहे. काल एवढा पाऊस पडत होता की कंटाळा आला आम्हाला. आणि एवढी डेंजर थंडी आहे उटीमध्ये. वाटलं होतं आम्ही रेडीच नव्हतो की एवढ्या थंडीसाठी. जरी टेम्परेचर 12-13 असलं तरी थंडी इतकी डेंजर वाजते ना. हवा पण आत्ता सुटलेली आहे. सो ओव्हरऑल उटी ऑसम प्लेस आहे. उटी तुमची मस्ट विजिट आहे. तर आज आम्ही टूर पॅकेज घेतलेला आहे. तर टूरमध्ये काय काय एक्सप्लोअर करणार आहे तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. सो स्टे ट्यून. चला तुम्हाला रूम टूर देतो. रूम टूर इज हिअर. वेलकम टू उटी. सो बेड, किंग साइज बेड. दिस इज द वॉशरूम. ओके, नाइस वॉशरूम. This is me and wait for the view. टाडा. कशी वाटली रूम मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन भाग्यश्री महाजन. तर आम्ही दोघं सोबत एक्सप्लोर करणार आहे उटी. तर आता आमची ऑटो येईल तेव्हा आपण आपल्या उटी एक्सप्लोर जर्नीची स्टार्ट करणार आहे. आणि खूप मस्त हॉटेल आहे. तर हे आहे द बॅरन आणि कॅम्पस्के, दोन्ही एकच हॉटेल आहेत. असं विला टाईप वाटतं ना, एकदम जुन्या काळातले विला असतात ना तसं. आणि समोरच अशी घरं आहेत सगळे उटीचे. खाली शेतीसुद्धा आहे या साईडला. राईट, आमची रूम इथे आहे कॉर्नर. पार्किंग एरिया पण खूप मस्त आहे इथे. सो आपली कार घेऊन सुद्धा येऊ शकतो. वा, कसलं बोलाय. ते हॉटेलच्या मागचा व्ह्यू आहे हा पूर्ण. आणि खाली शेती सगळी. चहाचे मळे लावत असतील इथे आता. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे आमच्या उटी टूरसाठी. आणि आम्ही गेलेली आहे ऑटोची मजा वेगळी. कॅब पण भेटत होती पण कॅबपेक्षा आम्हाला ऑटो प्रेफरेबल वाटलं. आणि कॉस्टिंग वाईज पण ऑटोच चांगली आहे. कॅबचे काहीतरीच पैसे सांगत होते. सो दिस इज आवर ऑटो फॉर टुडेज उटी टूर. हाऊ यू फीलिंग? कोल्ड? या. उदगमंडलम रेलवे ना. हाँ हाँ, रेलवे स्टेशन. रेलवे है उदगमंडलम बात करेंगे. ओके. हाँ, ऊटी नीलगिरी. ऊटी नीलगिरी एक ही नेम है ऊटी का. और नीलगिरी डिस्ट्रिक्ट है. हो. तर हे आमचे ड्रायव्हर सांगतायत उटीचे 3 नेम आहेत. उटी, नीलगिरी आणि उदगमंडलम. रेल्वे स्टेशन नेम ऑल्सो उदगमंडलम. यस, उदगमंडलम. तर आमच्या आज उटी प्लॅनमध्ये एवढे पॉईंट्स आहेत. तर हे 2 डेज आयटेनरी आहे. पण आम्ही यातले
5 ते 6 पॉईंट करणार आहे. तर पहिला आमचा पॉईंट असणार आहे डोटा बेटा पीक. सीधा कोडानाडू जाएंगे वो है रास्ते जयललिता. जयललिता कोडानाडू एक्सटेंड. हे आमचे ये हाउस है हमारा. ये हाउस है. ओके ओके. टेरेस है ना. हाँ हाँ टेरेस वो टेरेस. ओके ओके ओके. हमारा हाउस 8,000 रुपीस है. हो. हे आमच्या ड्रायव्हरचं हाऊस आहे घर. हे आमचे रिक्षावाले आहेत आज कृष्णा. तर मित्रांनो आमची टूर स्टार्ट झालेली आहे. आम्ही आलेलो आहे ह्या ऑटोमधून. तर ही ऑटो आम्हाला कालच भेटलेली, तर आम्ही काल डील डन केलेली आणि कितीला केलेली ते आपण लास्टला बघूया सगळा टोटल कॉस्ट. आणि पहिले आलेलो आहे, पहिला पॉईंट म्हणजे आपला टी फॅक्टरी. तर मित्रांनो ही आहे टी फॅक्टरी आणि इथूनच बाहेरूनच स्मेल यायला लागला. चाय 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 लवर चाय चाय चॉय 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 लवर खुश. आणि ही बघा भट्टी. तर मित्रांनो 20 रुपये पर पर्सन अशी फी आहे टी फॅक्टरीची. तर आता टी फॅक्टरीमध्ये मी एंटर झालेलो आहे आणि आपणच फर्स्ट कस्टमर दिसतोय आज. ही इन्फॉर्मेशन आहे टी फॅक्टरीची. टी फॅक्टरी. चाय इज अ चायनीज वर्ड फॉर टी. ओ चाय चाय म्हणून आपण चाय बोलतो. हे फोटोज आहेत हिस्ट्रीवाले सगळं त्यांनी लिहिलं आहे. ओके हे चायचे वर्ड आहेत. चाय इंग्लिश टी. फायनली चाय फॅक्टरी. सो अशी ह्याच्यातून आणतायत आता. टिक करून आता तिथे ड्रॉप करते. आता बघूया आपण कसं ड्रॉप करतो. चायचे पत्ते आहेत हे मिक्सिंग चालू आहे यांचं. यो ड्रॉप केले इथं. आता ते सगळे हे करतायत. चलो आता खाली जाऊया. नेक्स्ट प्रोसिजर काय आहे ते बघूया. ते वरतून इथे पडलं. आता इथे मिक्सिंग चालू आहे. स्मेल येते ना खूप. इनहेल इनहेल. चायचा नशा यायला बोलतो. छोटी पावडर झाली आता त्याची. हे फायनल प्रोडक्ट आहे आणि इथून डायरेक्ट पॅकेजिंग. हे पॅकेजिंग कशी होती. पॅकेजिंगची सेपरेट मशीन आहे. तर आता करूया टेस्ट चाय. चाय ये स्पेशल है व्हाइट टी. ये कैसे बनाते हैं? व्हाइट टी इज लाइक ग्रीन टी का एडवांस ग्रेडिंग है यहाँ पे. गरम पानी में डाल के जाके पीना है. चॉकलेट टी, मसाला टी, कार्डमन अँड स्ट्रॉंग. आलेलो आहे चॉकलेट फॅक्टरीमध्ये. वाव. मित्रांनो आम्ही केलेली आहे झिप लाईन टी फॅक्टरीमध्ये आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. आम्ही त्याची व्हिडिओ मी आता टाकेल याच्या पुढे. फुल मस्त एक्सपिरियन्स हवेमध्ये. हो बघा हँडसम हिरो विथ ब्युटिफुल गर्ल. कसे आवडलं का? उटी. तर मित्रांनो ही होती टी फॅक्टरी. टी गार्डन है. ओके. और दाना बेटा से रिटर्न जाए तो जा हां चालेल. नंतर रिटर्न इथे. टी गार्डन. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता डोळा बिटा पीकला. तर हायेस्ट पीक आहे उटी मधला. तिथे जाणार आहे. तर जायचा रोड असा असा खाली आहे. घाट लागतोय थोडा थोडा.
रोड एकदम मस्त आहे. Awesome road. रोड मस्त आहे, काय पण बोला, खूप भारी रोड, एकदम पॉश. चल मेरे ऑटो तुकडुक तुकडुक. फुल झिगझॅग रोड. आपल्याला मेन चौक तर आपल्याला जायचंय डोडा बेटा पीक, राईट साइड. चलो. तर भाई लोक थांबलेलो आहे मस्त पीक वरती. फोटो काढायचा व्ह्यू पॉइंट आहे. ऑसम वेदर पण ऑसम आणि प्लेस पण ऑसम. तर मित्रांनो, डोडा बेटा पीकला जाण्यासाठी आपल्याला लागतात 30 रुपये पार्किंग चार्ज आणि एंट्री फी. काय बोलू शकता ते इथून तेवढेच पैसे आपल्याला एक्स्ट्रा द्यायला लागतात. बाकी ऑटोवाले आपल्याकडून पैसे घेत नाही. मित्रांनो, डोडा बेटा पीकवरती आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे असं काही पार्किंग एरिया आणि ब्ल्यू स्काय वगैरे केवढं भारी वाटतंय. आज नेमका आम्ही आलोय आणि मोसम खूप भारी आहे. रोज गार्डन, बॉटॅनिकल गार्डन, नेहरू पार्क, टी पार्क आणि ही एंट्री आहे डोडा बेटाची. डोडा बेटा वेलकम यू. खूप थंड आहे आणि असा पक्ष्यांचे आवाज येतात. पूर्ण जंगल आहे खाली दोन्ही साईडला. डोडा बेटा पीकला एंट्री आहे 20 रुपये, 10 रुपये म्हणजे पर पर्सन. आणि हे व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी इथून वरती टॉवर बनवला आहे. इथून आहे व्ह्यू नेतीपुलम, जे काल आपण बसमधून बघितलेलं, आणि कोयंबतूर. व्हॉट अ व्ह्यू मॅन. ढग उतरलेत खाली. आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे. असं वेदर पाहिजे कधी पण फिरायला जायला. खूप भारी वेदर आहे. बघायला चाललोय वरती व्ह्यू पॉइंट, व्ह्यू टॉवर बनून. व्ह्यू टॉवर वरून असा व्ह्यू आहे. उटी निलगिरीची झाड आहेत सगळी, कारण घाटातून येताना सगळं स्मेल येत होता असं रोडवरतून येताना निलगिरीचा. निलगिरी तेल. कोयंबतूरची साईड आहे. मेतुपल्लम, जे आपण काल येताना मोठा स्टॉप होता, ब्रेक होता, तिथलं हे आहे त्याचा व्ह्यू. पण आता ढगांमध्ये दिसत नाही आहे. ऑल ऑर दिस कुन्नूर हाऊसेस, रिसॉर्ट्स. तर कसा होता व्ह्यू? ऑसम व्ह्यू. स्वित्झर्लंड भी कम है अपने इंडिया के आगे. आपला चाललोय ठोसेघर वॉटरफॉलला. तसाच रस्ता आहे ठोसेघर सारखा. सातारकर इन उटी, तमिळनाडू. सातारकर सर एव्हरीवेअर. आपला कृष्णा भाऊ घेऊन आलाय आपल्याला. तमिळनाडूच्या महाबळेश्वरला फिरून आम्हाला येऊन खूप मस्त वाटतंय. हे इथल्या लोकांचं महाबळेश्वर असणार आहे. खूप तमिळ लोक आहेत. कर्नाटकचे खूप लोक आहेत जास्त करून. महाराष्ट्रीयन थोडे कमी दिसतात. उटीला आलाय आणि टी गार्डनमध्ये नाही आला, असं कधी होईल का?